श्रीराम समर्थ. आपण ऐकत आहोत श्री श्रीराम महाराज रामदास यांचे श्री ब्रह्मचैतन्य दासाचे आत्मकथन, अर्थात श्री सद्गुरू भक्ती साधनामृत, प्रकरण 23. तपस्विनी आशाबाईच्या आश्रमी. माझ्या श्रींचे दिव्य चरित्र, भाग 2. श्रींच्या जीवनामध्ये एक हृदयद्रावक प्रसंग घडला होता. एकदा श्रींची स्वारी सकाळी 9 वाजता श्रीराम प्रभूंच्या समोर भजन करण्यास उभी राहिली. श्री भजनाला उभे राहताच बरीच भक्त मंडळी भजन ऐकण्यास हजर झाली. भजन करता करता मधून मधून स्वारी निरूपण करीत असे. सर्वजण श्रींच्या निरूपण भजनामध्ये अगदी तल्लीन होऊन गेले होते. इतक्यात श्री पुढील अभंग गोळून गोळून म्हणू लागले. 53 वर्षे भूमिभार, आता पाहू आपुले घर. देह मर्यादा सरली, मागे भक्ती करावली. तुम्हा सांगितल्या खुणा, विसरू देऊ नका मना. दीनदास आनंदला, राम बोलावितो मला. हा श्रींचा हृदय विदारक अभंग ऐकून सर्व मंडळींचे डोळे उघडले आणि श्रींच्या निर्वाणीची भाषा ऐकून सर्व लोकांची घाबरगुंडी उडाली. अभंग म्हणून झाल्यावर श्री म्हणाले, हे पहा, आज मी नैमिषारण्यात जाणार. आपण कसे वागावे हे सर्वांना समजावून सांगितले आहेच. कोणीही माझ्या रामाला विसरू नये. माझ्या मागे तुम्ही सर्वांनी नामस्मरण करीत आनंदात काळ घालवावा. हे सांगितल्याबरोबर सर्व मंडळींमध्ये एकच गोंधळ उडून गेला. पुरुष, स्त्रिया व मुले सगळी मंडळी रडू लागली. काही तर मोठ्याने आक्रोश करू लागले. काही लोक श्रींच्या पाया पडून आपण जाऊ नका अशी कळकळून विनंती करू लागले. लहान मुले त्यांना मिठी मारून मोठ्याने रडू लागली. स्त्रिया त्यांच्या पुढे पदर पसरून त्यांना न जाण्याबद्दल विनवू लागल्या. परंतु श्री कोणाचेही ऐकेनात. ते म्हणाले, काहीही झाले तरी आज मी गोंदवले सोडणार. मग मात्र सर्वांची खात्री झाली, म्हणून सर्व लोकांनी श्रींच्या पायावर आपली डोकी ठेवली आणि त्यांचे आशीर्वाद घेतले. नंतर श्रींनी रामाच्या चेहऱ्याकडे अत्यंत प्रेमाने पाहून साष्टांग नमस्कार घातला आणि म्हणाले, रामा, माझ्या मागे या सर्वांना तू सांभाळ. असे बोलून स्वारी मंदिराच्या बाहेर आली. तेव्हा सर्व जनसमुदाय त्यांच्या मागे लुटला. अंगात नुसती कफनी, डोक्याला काही नाही व पायामध्ये खडावा घातलेले, अशा अवस्थेत श्रींची स्वारी रस्त्यावर टांगा उभा होता तेथपर्यंत आली. पुन्हा सर्वांनी त्यांना नमस्कार केला. त्यावेळचे दृश्य अत्यंत हृदयविदारक होते. दुपारची 12 वाजण्याची वेळ होती. म्हाताऱ्यापासून थेट लहान मुलापर्यंत कोणाच्याही पोटात अन्नाचा कण नव्हता. ज्याच्यासाठी सर्व लोक गोंदावलेस आले ते श्रीच पूर्वसूचना न देता एकदम कायमचे जाण्यास निघाले. त्यावेळी कोणाच्याही तोंडून शब्द बाहेर पडेना. गोंदवल्याचा प्राण जाण्यास निघालेला पाहून प्रत्येकजण आपला खरा आधार कायमचा चालला या विचाराने असहाय्य आणि दीन होऊन स्पंदून रडण्यापलीकडे काही करू शकत नव्हते. शेवटी श्री टांग्यामध्ये बसले. टांगा चालू झाला. खरेच आहे, श्रींना कोण अडवणार. पाण्याने भरलेल्या डोळ्यांनी प्रत्येकजण त्यांच्या दूर दूर जाणाऱ्या मूर्तीकडे पाहत होता. इतक्यात मंदिरामधील एक माणूस हात वर करून टांग्याच्या मागे धावत येत असलेला बघितला. म्हणून श्रींनी टांगा थांबवण्यास सांगितले. एवढ्यात तो मनुष्य टांग्याजवळ येऊन हजर झाला आणि श्रींना म्हणाला, महाराजा, राम, सीता, लक्ष्मण यांच्या डोळ्यातून सारख्या अश्रुधारा वाहत आहेत. हे ऐकून श्री एकदम उद्गारले, खरंच? आणि टांगा लगेच मंदिराकडे परत वळवला. टांग्यामधून उतरल्यावर श्रींनी हातपाय धुतले आणि सोळे नेसून रामापुढे गेले. रामरायाच्या डोळ्यातून गालावर ओघळलेले अश्रू एका मऊ रुमालाने त्यांनी पुसून काढले.
तरी पुन्हा अश्रूंची धार येऊ लागली. मग मात्र श्रींना गहिवरून येऊन डोळ्यांना टचकन पाणी आले आणि श्री म्हणाले, "मी इथून निघून चाललो म्हणून का तू रडतोस? मी जाऊ नये असे तुझ्या मनात असेल तर मला तरी जाऊन काय करायचे आहे? हा बघ मी राहिलो. आता तू रडायचा थांब." हे श्रींचे गोड शब्द ऐकून रामाच्या आणि सीता लक्ष्मणाच्या डोळ्यातून पाणी येणे बंद झाले. श्री आता गोंदवल्यासच राहणार असे समजल्यावर 2-3 तास असलेले उद्विग्नतेचे वातावरण एकदम नाहीसे होऊन जिकडे तिकडे प्रसन्नता भरून गेली. नंतर श्री सर्वांना म्हणाले, "चला चला, आटपा लवकर, स्नान करा, रामाला लवकर नैवेद्य करा आणि हा प्रसंग बाहेर कोणाला कळवू नका." दुसऱ्या दिवशी तिन्ही मूर्तींना दुधाचा अभिषेक केला. शिवाय अन्नदान मोठ्या प्रमाणात केले. तिसऱ्या दिवशी एकादशी होती म्हणून रात्री श्री स्वतः भजन करण्यास उभे राहिले. गेले 2-3 दिवस गोंदवल्याचे वातावरण फारच आनंदाचे होते. त्या दिवशी भजनाला इतका विलक्षण रंग चढला की श्रींची स्वारी नाचत नाचत रामरायाच्या समोर गेली. तेव्हा श्रीराम प्रभूंच्या डोक्यावरील तुरा उडून श्रींच्या अंगावर येऊन पडला. हे पाहून सर्वांना कौतुक व आश्चर्य वाटले. भजन आटोपून आरती झाल्यावर श्री म्हणाले, "चैतन्य सर्व ठिकाणी भरलेले आहे. ते कोठेही प्रगट होऊ शकेल. त्याला प्रगट करणे हे आपल्या भावनेवर अवलंबून आहे. ज्याची भावना खरी, शुद्ध म्हणजे निसंशय असते, त्याला दगडाची मूर्ती देखील साक्षात देव बनते. भावना मात्र 100 नम्री पाहिजे. त्यामध्ये कसलीही भेसळ असता कामा नये." या प्रसंगावरून श्रींचे रामावर आणि रामाचे श्रींवर किती अगाध प्रेम होते हे दिसून येते. श्रीराम प्रभूंच्या डोळ्यातून अश्रू येताच या स्वारीने आपल्या नैमिषारण्यात जाण्याचा बेत रहित केला. ही संत मंडळी पाषाणाची मूर्ती म्हणून कधी त्या मूर्तीकडे पाहत नसून साक्षात सजीव देहधारी भगवंतच समोर उभा आहे अशा जिवंत भावनेने मूर्तीकडे पाहतात. म्हणून त्या मर्यादा पुरुषोत्तमाला आपल्या विधीच्या मर्यादा तोडून पाषाणाच्या मूर्तीतून दिव्य भक्तांसमोर प्रगट व्हावे लागते. आमच्या स्वारीचे श्रींच्या कृपेने सर्व काही उत्तम चालले होते. सकाळी देवाची पूजा आटोपल्यावर पुन्हा 9 ते 11 गुहेत जाऊन नामसाधनेस बसत असे. 11 नंतर आश्रमातल्या मारुतीच्या मंदिराजवळ गोशाळेत नैवेद्य तयार करीत असे. या ठिकाणी परमहंस महाराजांच्या वेळी गोशाळा होती. आता त्या शाळेचे रूपांतर भोजनगृहामध्ये झाले आहे. या आश्रमाचा पूर्व इतिहास पुढीलप्रमाणे आहे. या आश्रमाचे मूळ संस्थापक म्हणजे परमहंस चंद्रशेखरानंद सरस्वती हे होत. पूर्वी या महायोग्याची स्वारी हिमालयाच्या कुशीत राहत असे. हे एक जबरदस्त महायोगी होते. एकदा या स्वारीने प्रारब्धवशात चुकून विषारी कंद खाल्ला. त्यामुळे यांच्या देहाला अत्यंत दाह झाला. हिमालयातल्या अनेक जडीबुटींचा प्रयोग करून देखील अंगाचा दाह शमला नाही. तेव्हा ही स्वारी आपला भोग रामावर सोपवून कालक्रमणा करू लागली. एके दिवशी या योग्याला हिमालयात नर्मदा मातेने प्रत्यक्ष प्रगट होऊन दर्शन दिले आणि म्हणाली, "बाळ, माझ्या कुशीत राहावयास ये, तुझी प्रकृती पूर्ववत होईल." असे सांगून नर्मदा मैया दृश्य झाली. दृष्टांतानुसार ही योग्याची स्वारी मोरटक्क्याला येऊन नर्मदा किनारी स्मशानात येऊन स्थिरावली. साक्षात नर्मदा मातेने प्रगट होऊन या योग्याला स्नान घातले आणि ही स्वारी पूर्ववत झाली. ही योग्याची स्वारी सन 1920ला या ठिकाणी आली होती. तेव्हा येथे अत्यंत घनदाट जंगल असून अश्वत्थ वृक्ष म्हणजे पिंपळाचे काही वृक्ष होते. एका वृक्षाखाली ही स्वारी अगदी नग्नावस्थेत राहत असे. या स्वारीला राजे लोकांची फार चीड होती. शेळ्या मेंढ्या सांभाळणाऱ्या गरीब धनगर लोकांशी या स्वारीचे चांगले जमत असे. या स्वारीच्या हातात एक खापराचा कटोरा होता.
एकदा एक गंमत झाली. इंदूरचे एक श्रीमंत राजेसाहेब या स्वारीच्या दर्शनासाठी लवाजम्यासहित आले. तेव्हा हे योगीराज आपल्या फक्कड वस्तीमध्ये पिंपळाच्या झाडाखाली बसले होते. राजेसाहेबांनी नमस्कार करून सुंदर मोत्याचे हार स्वारीला अर्पण करण्यासाठी ते हार आपल्या हातात घेऊन त्यांच्या पुढे केले. तेव्हा या महायोग्याने एक दिव्य लीला केली. खापराचा रिकामा कटोरा घेऊन तो त्या राजासमोर हवेत उलटा धरला. त्याबरोबर त्या दिव्य कटोऱ्यातून एकामागून एक अतिसुंदर मोत्याचे हार खाली पडू लागले. ते पाहून राजाने आश्चर्यचकित होऊन आपली मान खाली घातली आणि शर्मिंदा होऊन राजा परमहंस योग्याला शरण आला. काही दिवसानंतर हाच राजा पुन्हा एकदा दर्शनाला आला होता. तेव्हा नुकतीच गुहा बांधून तयार झाली होती आणि त्या गुहेत परमहंस योग्याची स्वारी समाधी लावून बसली होती. गुहेच्या प्रवेशद्वाराजवळ योग्याच्या आज्ञेने 2 सेवक बसले होते. त्यांना योग्याची सक्त ताकीद होती की कोणालाही आत सोडायचे नाही. परंतु राजाची स्वारी परवानगीशिवाय गुहेत दर्शनासाठी गेली. त्या अंतर्ज्ञानाची योगसमाधी उतरली. तेव्हा राजाकडे पाहून योगीराज लालबुंद डोळ्यांनी म्हणाले, राजा, यापुढे येथे येशील तर याद राख. हे त्या योग्याचे क्रोधाचे भाषण ऐकून राजाचे अंग थरथर कापू लागले आणि तशा स्थितीमध्ये राजा परत गेला. यानंतर राजाला पश्चाताप झाला. परंतु बालहट्ट, स्त्रीहट्ट आणि योगीहट्ट यापुढे कोणाचेच काही चालत नाही. या दिव्य योग्याच्या हट्टापुढे राजहट्टाचे काहीच चालले नाही. तेव्हापासून राजाची स्वारी दुरूनच दुर्बिणीतून दर्शन घेऊ लागले. सर्व हट्टामध्ये योगी हट्ट उल्लंघण्यास कठीण आहे. काही दिवसांनी शिष्यरूपाने या योगीराजांना एक रत्न मिळाले. त्यांचे नाव वेदमूर्ती बाळकृष्ण पराडकर. हे वेदशास्त्र संपन्न असून नरसोबावाडीच्या जवळच असलेल्या कुरुंदवाड या गावचे होते. परमहंस योग्याने यांना ब्रह्मचार्याची दीक्षा देऊन त्यांचे नाव ओंकारानंद असे ठेवले. खरोखरच हे ओंकारानंद भाग्यवान होत. परमहंसांच्या पश्चात त्यांनी 58 वर्षे आश्रम सांभाळला. परमहंसांच्या वेळी साध्वी रामबाईसुद्धा हयातीत होत्या. या दिव्य साध्वीला परमहंस महाराज आई म्हणून संबोधित असत. परमहंसांनी देह सोडल्यानंतर गुजरातमधून आशाबाई देसाई ओंकारानंद महाराजांच्या चरणी सन 1939 साली शरण आल्या. यांनी त्यांना अलीकडेच म्हणजे सन 1994ला आमच्या स्वारीच्या मांडीवर वयाच्या 94व्या वर्षी राम इच्छेने प्राणत्याग केला. असो, इकडे श्रींच्या दिव्यकृपेने साधना उत्तम चालली होती. ठरल्याप्रमाणे आशाबाईंची स्वारी डोळ्याचे ऑपरेशन करून 8-10 दिवसानंतर आश्रमात सुखरूप परतली. या बाईंचे वय यावेळी 83 वर्षांचे असून बाई मनाने फार खंबीर होती. यांचा आवाज मोठा बुलंद होता. अंगाने गोऱ्या असून ठेंगण्या होत्या. या बाईंना चहा पिण्याची आणि इतरांना पाजण्याची भारी हौस होती. यांचा स्वभाव मोकळा असून बडबडा होता. यांची स्मरणशक्ती फार दांडगी होती. एका हातात रुमाल आणि दुसऱ्या हातात तोताछाप तपकिरीची डबी असे. तपकीर सुंगल्यावर या बाईंची स्मरणशक्ती जागृत होऊन अनेक जुन्या गोष्टी सांगत असे. वेळप्रसंगी सेवक मंडळींना अनंत शिव्यांची लाखोली भेट करीत असत. शिव्यांच्या सरबत्तीमुळे सेवक मंडळी आपापला व्यवहार चोख बजावित असत. ही आशाबाईंची स्वारी बाहेरून कडक वाटणारी पण आतून प्रेमळ होती. या बाईंची अध्यात्माची खोली चिकित्सक लोकांना कधीच आकलन झाली नाही. या माऊलीचे आमच्या स्वारीवर पुत्रवत प्रेम होते. या माऊलीला फारच बोलावयास लागत असल्याने आमच्या स्वारीने सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत मौन धरले. सायंकाळी मौन सुटल्यानंतर आमचे खूप बोलणे होत असे. मी त्यांच्याशी फार मोजमापानेच बोलत असे. असो, आता आपण परमहंस आश्रमातल्या दिव्य अनुभवांकडे वळूया.
एके दिवशी आमची स्वारी नेहमीप्रमाणे दुपारी गुहेत जपास बसली होती. जप चालू असताना पाठीवरून कोणीतरी हात फिरवल्याचा भास झाला. म्हणून मी मागे वळून पाहिले, परंतु कोणीच नव्हते. पुन्हा श्रींच्याकडे पाहून जपास सुरुवात केली. तो स्पर्श जेव्हा पाठीवर झाला तेव्हापासून मात्र पाठीच्या कण्यामध्ये विशेष अशी स्पंदने जाणवू लागली. पुन्हा साधारण 1 तासाभराने तोच दिव्य स्पर्श झाला. लगेच मी मागे नजर टाकली, परंतु पूर्वीप्रमाणेच अनुभव आला. आजूबाजूला कोणीच नव्हते, परंतु त्या दिव्य स्पर्शाने मात्र माझ्यामध्ये विशेष काहीतरी विलक्षण शक्तीचा अनुभव जाणवत होता. जप पूर्ण झाल्यावर श्रींना साष्टांग नमस्कार घातला तर काय आश्चर्य! अगडबंब अशी त्या महायोग्याची स्वारी श्रींच्या सिंहासनावर आरूढ झालेली. त्या स्वारीला मी बरोबर जाणले, कारण त्यांची एक भली मोठी तसबीर आश्रमात रोजच पाहत होतो. हेच ते महायोगी परमहंस चंद्रशेखरानंद सरस्वती होत. यांनी श्रींच्यासारखेच अर्धपद्मासन घातलेले असून अगदी श्रींसारखेच हातात माळ घेऊन बसलेले पाहून मला दोघांमध्ये बरीच साम्यता जाणवली. नंतर मी त्यांना जवळून निरखू लागलो तेव्हा या स्वारीने माझ्याकडे पाहून स्मितहास्य केले आणि म्हणाले, "बाळ, काय पाहतोस? मी सर्व ठिकाणी व्यापून आहे." हे शब्द बोलून होते न होते तोच त्या परमहंसांच्या चेहऱ्याच्या ठिकाणी माझ्या श्रींचा चेहरा दिसला. त्याबरोबर मी भानावर आलो आणि श्रींना साष्टांग नमस्कार घातला आणि हात जोडून उभा राहिलो. एवढ्यात श्रींची स्वारी एकाएकी अदृश्य झाली. या प्रसंगानंतर श्रींच्या 365 प्रवचनांचा ग्रंथ उघडून त्यातल्या 2 ओळी वाचल्या. तेव्हा त्यात असे वाचले, "सद्गुरु तत्व हे सर्व व्यापक आहे, ते कोठेही प्रगट होऊ शकते." असा त्या वाक्यांचा संदर्भ होता. खरोखरच श्रींची प्रवचने अत्यंत प्रासादिक आहेत. आपल्या कोणत्याही प्रकारच्या शंका असोत त्यात त्या शंकांचे समाधान फारच सोप्या भाषेत केले आहे. 365 प्रवचने म्हणजे श्रींची साक्षात वाणीच आहे. आजपर्यंत अनेक संत मंडळी झाली आणि सृष्टीच्या नियमानुसार त्यांनी देहत्याग केले, परंतु ही सर्व संत मंडळी त्यांच्या ग्रंथरूपाने आजही आहेत. आजही संतांचे ग्रंथ जे कोणी भक्तिभावाने वाचतात त्यांना आजही त्या संतांची साक्ष मिळत असते. माझ्या श्रींची लीला अतिदिव्य आहे. आजही अनेक भाविक भक्तांना साक्षात दर्शन होत असते. श्रींची स्वारी साक्षात परब्रह्म स्वरूप असल्याने ती कोणतेही रूप धारण करू शकते. श्रींचे सामर्थ्य वर्णन करून सिद्ध करणे ही गोष्ट अत्यंत कठीण आहे. परब्रह्माचे वर्णन करणे अशक्य आहे. मुक्त महापुरुषांनी जरी देह ठेवला असला तरी ते देहात असतानाच परब्रह्माशी तदाकार झालेले असल्याने त्यांना त्या परब्रह्माचे सामर्थ्य संपूर्णपणे प्राप्त झालेले असते. लोकोद्धारासाठी मायावी मानवी रूप धारण करून पृथ्वीवर अवतार घेतात आणि अवतार कार्य आटोपले की पुन्हा त्या मायावी मानवी रूपाचा त्याग करतात. या उपरांत कोणाला त्यांच्या मायावी मानवी रूपाचे दर्शन हवे असल्यास त्यांना जरूर दर्शन देऊन पावन करतात. जरी माझ्या प्राणप्रिय सद्गुरुनाथांनी देहाचा त्याग केला असला तरी ते परब्रह्मच असल्याने आपल्या लाडक्या भक्तांसाठी सदेह साक्षात सगुण दर्शन देतात. ते भक्तांना दर्शन देण्यासाठी अत्यंत उत्सुक आहेत, परंतु दर्शन घेणारा दुर्मिळ आहे. श्रींचे अंतःकरण अत्यंत कोमल आहे. जशी एखादी माऊली नऊवारी लुगडे नेसून श्रीराम प्रभूंसाठी सोहळ्यात नैवेद्य तयार करीत आहे आणि तिचे अत्यंत असे लाडके तानुले आईने घ्यावे म्हणून रडत आहे, अशा वेळी त्या मुलाच्या आईला कीव येते, परंतु त्या बिचाऱ्याचा लंगोट पिवळा झाला असल्याने ती त्याला उचलून घेऊ शकत नाही. अशा वेळी इतर कोणी येऊन त्याला स्वच्छ करून आईकडे देतात, तेव्हा ती माऊली त्याला आनंदाने घेऊन चुंबन घेते. अगदी तसेच अध्यात्मात आहे. विषयरूपी मलिन वस्त्रे धारण केलेली असल्याने
भगवंत तथा सद्गुरू लांबच त्या सोहळ्यातल्या माऊलीप्रमाणे राहतात. नामस्मरणरूपी जलाने विषयरूपी मलिन वस्त्रे स्वच्छ झाली की सद्गुरू भगवंत त्या भक्ताला अत्यंत प्रेमाने आलिंगन देतात. म्हणून नामस्मरण अहोरात्र घेत राहावे, म्हणजे आपले मलिन विषयरूपी वस्त्र स्वच्छ होऊन त्या परब्रह्म सद्गुरूंच्या मांडीवर झोपून स्वच्छंदपणे मुक्तपणे ब्रह्मानंदरूपी दुधाचे स्तनपान करता येते. नामस्मरणाने अंतःकरण शुद्ध झाले म्हणजे आपल्याकडून प्रत्येक घडणारे कर्म दिव्य रूप धारण करते. अशा शुद्ध अंतःकरणाने सद्गुरू भगवंतांची पूजा केल्यास आपल्याला त्याचा प्रतिसाद उत्तम मिळतो. ज्याचे अंतःकरण शुद्ध असते त्याच्या अधीन भगवंत असतो. अशा दिव्य भक्ताचे भगवंताला ऐकावे लागते. अशा भक्तांची सर्व कर्मेच अतिदिव्य असतात. वास्तविक पाहिले असता सर्व दिव्य भक्त स्वतःच भगवंत स्वरूपच झालेले असतात. म्हणूनच अशा संतांना भगवंतांचे सामर्थ्य प्राप्त झालेले असते. मनाच्या श्लोकामध्ये समर्थांनी थोरल्या देवाचे महत्त्व प्रतिपादन केलेले आहे. थोरला देव म्हणजे साक्षात परब्रह्म होय आणि ह्याच परब्रह्माशी संत मंडळी तद्रूप झालेली असतात. हेच परब्रह्म एकाचे अनेक होऊन देव, भक्त, गुरु, शिष्य, पती, पत्नी वगैरे रूपाने नटलेले आहे. ब्रह्मचैतन्य, ब्रह्मानंद, आनंदसागर, महाभागवत ही सर्व रूपे एकाच परब्रह्माची आहेत. एकच ब्रह्म अनेक होऊन नटलेले आहे. जे ब्रह्म सद्गुरू झाले तेच ब्रह्म शिष्यरूपाने सद्गुरूंची सेवा करू लागले. एक अज्ञानी तर एक ज्ञानी, ही सर्व त्या एका परब्रह्माचीच अतर्क्य लीला आहे. निराकार ब्रह्म भक्तांच्या उत्कट भावनेमुळे साकार रूपात प्रगट होते, म्हणून त्याला सगुण ब्रह्म म्हणतात. देहधारी मानवाला आपल्यासारख्याच देहधारी भगवंतावर प्रेम करणे सोपे होते. म्हणूनच ते परब्रह्म सद्गुरूंच्या माध्यमाने सगुण रूपात अवतरते. अशा सगुण भगवंतांचे प्रेम संपादन करण्यासाठी अर्चन भक्ती म्हणजेच पूजाविधी जन्मास आली. श्री समर्थ रामदास स्वामींनी या भक्तीचे दासबोध ग्रंथामध्ये सविस्तर वर्णन केले आहे. साधकांनी या ग्रंथाचे अवश्य अवलोकन करावे. या ग्रंथामध्ये सगुण भजनाविषयी समर्थांचे विचार अति दिव्य आहेत. दिव्य महापुरुषांचे विचार दिव्यच असतात. जो अशा महापुरुषांचे अनुकरण करतो तोही दिव्यत्वास पोचतो. माझ्या प्राणप्रिय श्रींसारखे अद्वितीय महापुरुष हे मुक्तच झालेले असतात. तरीसुद्धा आपल्या प्रिय भक्तांच्या प्रेमभावनेमुळे, त्यांच्या शुद्ध भावनेमुळे त्यांना सगुण दर्शन देतात. सद्गुरूंनी देह ठेवल्यावर देखील आपले सद्गुरू गेलेच नाहीत, ते आहेतच. अशी ज्या भक्तांची परिपूर्ण भावना असते अशा भक्तांना सद्गुरू त्यांच्या भावनेनुसार प्रत्यक्ष सगुण देहामध्ये दर्शन देतात. म्हणूनच समर्थ म्हणतात, तो तरी आपण नाही गेला, लोकी प्रत्यक्ष देखिला, ऐसा हा चमत्कार झाला, यास काय म्हणावे. वरील ओवी प्रश्नार्थक आहे. या ओवीचे उत्तर समर्थ पुढील ओवीत देतात. तरी लोकांचा भावार्थ, भाविका देव यथार्थ, अन्यत्र कल्पना व्यर्थ कुतर्काची. याचे कारण असे की लोकांच्या म्हणजे भक्तांच्या शुद्ध भावनेमुळे हे असे घडून येते. सद्गुरू परब्रह्म स्वरूप असतात अशी ज्यांची भावना असते तशी त्या भक्तांना भावना फळते. दिव्य चमत्कारांचे हेच एकमेव कारण असते. इतर कल्पना करणे म्हणजे निष्कारण वेडेवाकडे तर्क करणे होय. सद्गुरूंनी देह ठेवल्यावर देखील ते गेले नाहीत, ते आहेतच. अशी ज्याची खरी भावना असते त्याला ते सद्गुरू प्रत्यक्ष दर्शन देतातच. चमत्काराची ही रोखडी म्हणजे प्रत्यक्ष प्रचिती होय. वास्तविक श्रींसारखे महापुरुष देहात असताना ते देहात असूनही देहामध्ये नसतात. म्हणून देह सोडल्यावर त्यांच्या मूळ अवस्थेत बिलकुल फरक पडत नाही. असे असल्याने देहात असताना जे फळ
भक्तांना मिळते तेच फळ, किंबहुना त्याच्याही पेक्षा अधिक फळ देहपातानंतर मिळू शकते. तात्पर्य, आपली भावना सद्गुरूंच्या प्रती दिव्य असणे जरुरीचे आहे. अलीकडे आमच्या स्वारीची अशी अवस्था होत चालली आहे की मी आणि माझे श्री एकच आहोत. आम्ही जरी देहाने वेगळे भासत असलो तरी आतून एकच आहोत, अशी माझ्या मनाची दिव्य भावना झाली आहे. तरी सद्गुरू आणि शिष्य हे दिव्य नाते कायमच राहील, कारण ही सद्गुरू तत्वाची परंपरा या स्थूल सृष्टीमध्ये राहणे जरुरीचे आहे. सद्गुरू शिष्यांची परंपरा सर्वच संत मंडळींनी सांभाळली आहे. श्रीराम प्रभू साक्षात पूर्ण ब्रह्मच होते, परंतु मर्यादा सृष्टीमध्ये अवतार धारण केल्यामुळे त्यांनी सद्गुरू वसिष्ठांच्या चरणी शिष्यत्व पत्करले. माझ्या श्रींची स्वारी साक्षात महारुद्राचे अवतार असूनही ते समर्थ तुकामाईंना शरण गेले. सर्वसामान्य मंडळींना कोणत्या मार्गाने भगवंतापर्यंत जावयाचे आहे हे दाखवून देण्यासाठीच ही थोर मंडळी सद्गुरूंची सेवा शिष्याचे नाते स्वीकारून प्रत्यक्ष करून दाखवतात. जो शिष्य सद्गुरूंना मनोभावे शरण जाऊन त्यांच्या आज्ञेचे पालन करतो, त्यांची सेवा करतो, तो अतिधन्य होतो. असा शिष्य ब्रह्मपदाला जाऊन पोहोचतो. एकदा आमची स्वारी श्रींच्या समोर उभी राहून ओवाळू आरती सद्गुरू चैतन्य ब्रह्म ही आरती करत होती. आरती करता करता एकाएकी श्रींच्या तसबिरीच्या ठिकाणी माझी तसबीर दिसू लागली. मला फारच आश्चर्य वाटले. आरतीचे तबक खाली ठेवून मी जरा थोडे डोळे चोळले आणि पुन्हा श्रींच्या तसबिरीकडे पाहिले, तरीसुद्धा माझीच तसबीर श्रींच्या ठिकाणी दिसू लागली. हा विलक्षण चमत्कार पाहून मला आश्चर्ययुक्त हसू आले. तेव्हा श्रींचा आवाज आला, बाळ, त्यात काय आश्चर्य? ज्याची आपण उपासना करतो त्याच्याशी आपण तद्रूप होतो. एवढे बोलून श्रींचा आवाज बंद झाला आणि पूर्वज श्रींची तसबीर दिसू लागली. श्रींचे हे वाक्य ऐकून मला संत तुकाराम महाराजांचा एक सुंदर अभंग आठवला. या अभंगामध्ये आताच श्रींनी सांगितल्याप्रमाणे, म्हणजे ज्याची आपण उपासना करतो त्याच्याशी आपण तद्रूप होतो, अगदी याच वाक्याच्या आशयाला धरून तुकोबांनी पुढील अभंग रचला आहे. संत तुकाराम म्हणतात, अग्नी माझी गेले, अग्नी होऊनी तेच ठेले, काय उरले तयापण, मागील ते नामगुण, लोह मागे परिसा अंगी, तोही भूषण झाला जगी, सरिता ओहळा ओघा, गंगे मिळवणी झाल्या गंगा, चंदनाच्या वासे तरुचंदन झाले स्पर्शे, तुका जवळा संतापायी, दुजेपणा ठाव नाही. सद्गुरूंची भक्ती करता करता शिष्य सद्गुरूंच्या स्वरूपात विलीन होतो. संत तुकोबा विठ्ठलाच्या नादी लागून ते विठ्ठलच झाले. माझ्या प्राणप्रिय सद्गुरूंची भक्ती करता करता ब्रह्मानंद सागर महाराज हे साक्षात ब्रह्मचैतन्य झाले. अहो, अग्नीमध्ये तूप टाकले तर ते अग्नीशी एक तद्रूपच होते. पुन्हा त्या अग्नीतून तूप वेगळे काढता येत नाही. त्याचप्रमाणे जो ज्याची उपासना करतो तो त्या उपास्य देवतेशी तद्रूप होतो. एकदा अग्नीमध्ये कोणती वस्तू टाकली तर त्या वस्तूचे नामोनिशाण काहीच शिल्लक उरत नाही. ती वस्तू अग्निस्वरूपच होत असते. त्याचप्रमाणे शिष्याची भक्ती उच्च कोटीला पोहोचते तेव्हा तो गुरुरूपच होतो. लोखंडाला परिसाचा स्पर्श झाला म्हणजे ते लोखंड सुवर्ण होते. पुन्हा त्या सुवर्णाच्या झालेल्या लोखंडाला कोणी लोखंड म्हणत नाही. त्या लोखंडाचे सर्व गुणधर्मच नष्ट झाले असल्याने त्याला लोखंड कोणी म्हणत नाही. तात्पर्य, ज्याला ज्याचा संग घडला तो त्या संघाशी तद्रूप झाला. एखादा अत्यंत घाणेरडा नारा जर गंगेला मिळाला तर त्या नाल्याला गंगाच म्हणतात. कोणतीही नदी, ओढे, ओव्हळ जर गंगेला मिळाले तर ते सर्व गंगारूपच होतात. चंदनाच्या वृक्षाजवळचे सर्व लता, वेली, वृक्ष चंदनाच्या वासासारखे सुगंधित होतात. संत तुकोबांची स्वारी विठ्ठलाचे भजन करता करता स्वतःच विठ्ठल झाले.
आमच्या स्वारीला रात्रंदिवस श्रींचा ध्यास लागल्याने द्वैत सहन होत नाही. माझ्या श्रींचा रामावर अत्यंत अनुराग होता. बाहेरून दिसायला राम आणि श्री वेगळे दिसत असले तरी ते दोघे एकच आहेत. द्वैत स्वीकारून अद्वैत तत्वाशी कसे तद्रूप व्हावे हे वेदांतातले गूढ माझ्या श्रींकडून शिकावे. हे शिकण्यासाठी शिकणाऱ्याने अखंड भगवंताच्या नामात राहणे म्हणजे वेदांताचे गुह्य श्रींच्या कृपेने आकलन होईल. माझ्या श्रींची स्वारी जेव्हा रामरायाला डोळे भरून पाहत असे तेव्हा ही स्वारी रामाशी तद्रूप होऊन जात असे आणि श्रीराम प्रभूंची स्वारी माझ्या श्रींशी तद्रूप होत असे. श्रीराम प्रभू आणि श्रींची स्वारी दिसायला वेगळी दिसत असून वास्तविक एकच आहे. त्यांचे एक उत्तम उदाहरण श्रींच्या जीवनामध्ये घडले आहे. एकदा श्रींची स्वारी गोंदवल्यापासून थोड्या अंतरावर असलेल्या गिरवी या गावी गेली होती. त्यावेळी म्हैसूरच्या जवळपास राहणारा एक योगी ध्यानावस्थेत म्हणजे एकाच ठिकाणी बसून ध्यान लावून तो आपल्या सूक्ष्म रूपाने श्रींच्या दर्शनासाठी गोंदवल्यास आला. श्रींची स्वारी कोठे आहे म्हणून तो शोध लावित असता श्रीराम प्रभूंच्या मंदिरात येऊन त्या योग्याने रामाला साष्टांग नमस्कार घातला आणि रामासमोर हात जोडून उभे राहिले. तेव्हा राम त्यांना म्हणाले, अरे खरा राम बाहेरगावी गेलेला आहे, त्याच्या जागी मी येथे उभा आहे. वा, याला म्हणतात भक्ती. साक्षात श्रीराम प्रभूंनी म्हणावे की खरा राम तो आहे. या प्रसंगावरून श्रींची स्वारी म्हणजे साक्षात ब्रह्मांड नायक श्रीराम प्रभूच होत. भक्तांच्या उद्धारार्थ माझ्या प्राणप्रिय सद्गुरूंच्या रूपात येऊन परब्रह्म श्रीरामाने जन्म घेऊन आमच्यासारख्या भक्तांना कृतार्थ केले. ब्रह्मानंद महाराजांना श्री म्हणजे साक्षात रामच दिसत. ब्रह्मानंदांनी एका अभंगात म्हटले आहे, गुरुराव माझे रामची केवळ. श्रीराम हरि ओम तत्सत.